नाशिककर जगात भारी मिसळ म्हणजे फक्त नाशिक. आणि नाशिकमध्ये मी आत्ता आहे रविवार कारंज्यावर. आपल्या चांदीचा गणपती माहिती आहे, त्याच्या जवळ भगवंतराव मिसळ येते. नाशिकमधली सगळ्यात जुनी मिसळ मानली जाते. 1934च्या आसपास सुरू झाली आहे. 1912-13 मध्ये यांनी व्यवसाय सुरू केला होता, पण मिसळ चालू केली. आणि ही मिसळ कुठेच खायला मिळणार नाही अशी मिसळ आहे. याच्यात फक्त मटकी नाही, बाकी पण बरंच काही आहे. तर चला एक्सप्लोर करूया भगवंतराव मिसळला. आज आपण इथली मिसळ ट्राय करणार आहोत. दादा प्लीज एक तुमची छानशी मिसळ घेऊन या. कारण कसं आहे, सुरुवात कुठून झाली ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आज नाशिकमध्ये मला असं वाटतं 200हून अधिक मिसळी असतील, बट अस्सल नाशिकच्या मिसळची सुरुवात आपल्या जुन्या नाशकात पंचवटीतनं झाली आहे. तर मस्तपैकी ट्राय करूयात. छानपैकी दादाने आणलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मिसळचे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, बट अस्सल रिव्ह्यूज जर तुम्हाला हवे असतील नाशिकच्या खाद्य संस्कृतीचे, आणि नाशिकच नाही आपण खूप फिरणार आहोत, तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण उत्तम पद्धतीने ॲक्च्युअल रिव्ह्यू आपण देणार आहोत. तर तुम्हाला इथे दिसेल हे, तर ह्याच्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. मिसळ म्हणजे झिरो. जसं इंटरनेट गुगलशिवाय काहीच होऊ शकत नाही, तसं रस्सेशिवाय मिसळ काहीच होऊ शकत नाही. बरं, पाव तुम्हाला मिळणार इथे, तुम्हाला पापड मिळणार आणि छानपैकी दही वडा मिळणार. त्याबरोबर तुम्हाला थोडं तिखट जास्त लागत असेल तुम्ही दही पण वापरू शकता, दही टाकू शकता याच्यावर छान. आणि अर्थातच कांदा लिंबू. ही खास का बरं आहे तुम्ही बघा. अस्सल अनेक गोष्टी याच्यात तुम्हाला दिसतील. आपण युजली जी मिसळ बघतो त्याच्यात आपल्याला उसळ दिसते, पण इथे तुम्हाला बटाट्याची भाजी, पोहे, ही कुठली खिचडी आहे, साबुदाणा खिचडी, नंतर मटकी तुम्हाला दिसते, छानपैकी भावनगरीची शेव दिसते, आणि वरून गार्निश केलाय तुम्हाला कोथिंबीर सुद्धा दिसेल. सो या अशा अस्सल मिसळीचा आता मी आस्वाद घेणार आहे. आणि यासाठी हा जो छानपैकी लाल भडक रस्सा आहे तो मी याच्यात टाकणार आहे. मला अजून थोडंसं तिखट हवं होतं. आणि नाशिकची मिसळ म्हणजे असं झणझणीत तरतरीत तुमच्या डोक्याच्या टोकापर्यंत तिखट गेलं पाहिजे अशी छानपैकी असते. म्हणजे पुणे मुंबईच्या मिसळीला मी नाव नाही ठेवते, पण नाशिकची मिसळ ही नाशिकची मिसळ. आणि थोडं मग तिखट लागलं की तुम्हाला अर्थातच छानपैकी दही याच्यावर घालावं लागतं. आणि जास्तच जर तिखट लागलं तर तुम्हाला छानपैकी इथे दही वडा पण आहे, तो पण मी ट्राय करणार आहे. वा, हा जो गोड दही वडा आहे ना तो पण अस्सल आहे. तो शेवटी ठेवूया आपण, कारण की आपली मिसळ अजून आता तुम्ही बघू शकता सगळं घातल्यानंतर किती छान दिसायला पण छान आहे आणि चवीला पण छान आहे. सो लिंबूसुद्धा तुम्ही घालू शकता, दह्याबरोबर लिंबू पण आहे, आणि ही तुम्ही ट्राय करू शकता. वा, बॅलन्स, उत्तम बॅलन्स आहे मिसळमध्ये. सगळ्या चवी छान आहेत आणि झणझणीतपणा जो नाशिकच्या मिसळमध्ये असला पाहिजे तो 100% आहे. म्हणजे मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की मिसळीमध्ये साबुदाणा खिचडी आणि आपण जे उपासाला खातो तो आपला बटाट्याचा चिवडा तो इतका छान लागेल. म्हणजे ही मिसळ म्हणजे काय, मिश्रण वेगवेगळ्या गोष्टींचं, तर याच्यात ते खूप प्रॉमिनंटली हायलाईट होत आहे आणि ते चवीला एनहान्स करत आहे. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या मिसळ खाल्ल्या त्याच्यात मटकी होती फक्त, मटकी मग शेव वगैरे इतर गोष्टी, बट ह्या इतर गोष्टी आल्यानंतर मिसळ या शब्दाचा खरा अर्थ मला समजला. जो तुम्हाला भगवंतरावमध्ये अनुभवायला मिळेल, नक्की येऊन ट्राय करा. आणि त्याचबरोबर हा छानपैकी कुरकुरीत असा पापड. वा, छान पापड आहे. नाशिककर भगवंतरावला आले तर ऑफकोर्स मिसळ खायचीच आहे आपल्याला, बट यांचा मेनू आता एक्सटेंड झालेला आहे. तुम्हाला यांच्या मेनूमध्ये छानपैकी साऊथ इंडियन मिळेल. साऊथ इंडियनमधलं सगळं जे स्पेशल उत्तप्पा, वडा, रस, सांबार जे असेल ते सगळं, शिवाय पावभाजी पण तुम्हाला मिळेल. असा छानपैकी मेनू इथे आहे. तर असं समजू नका की तुम्हाला सपोज असं व्हायलाच नको, तुम्ही नाशिककर आहे तुम्हाला मिसळ आवडत नाही असं व्हायलाच नको. आता असतात कोणी पुण्या मुंबईहून वगैरे येत असतील, त्यांना तीच आवडते असं असेल, तर तुम्ही दुसऱ्या पण गोष्टी त्यांना टेस्ट करायला इथे घेऊन येऊ शकता. त्याची पण चव अतिशय छान आहे. कारण तुम्ही विचार का, इतिहास आहे, मिसळीचा इतिहास आहे, इतर खाद्य संस्कृतीत सुद्धा त्यांनी छानपैकी एक्सप्लोअर केलं आहे, आणि त्या पण गोष्टी तुम्हाला इथे खायला मिळतील.
नाशिककर फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हायजीन. तुम्हाला इथे उत्तम हायजीन दिसेल आणि ओपन किचन आहे, सो तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता की मिसळ कशा पद्धतीने बनवली जाते. आणि त्याचबरोबर जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला छानपैकी सिटिंग एरिया बघायला मिळेल. लॉबी आहे ओपन आणि अतिशय वेल व्हेंटिलेटेड अँड वेल क्राफ्टेड सिटिंग एरिया इथे तुम्हाला आहे. कम्फर्टेबल चेअर्स आहे, सो तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण नक्की इथे घेऊन या. तर अशा पद्धतीने अतिशय झणझणीत, तर्रीदार, जुनी पण स्पेशल मिसळ मी ट्राय केली आहे. मिसळ या शब्दाचा खरा अर्थ मला आज समजला की खूप सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन. तर तुम्ही कधी ट्राय करताय? मी तर ट्राय केली आणि परत मी लवकरच येणार आहे या मिसळला भेट द्यायला आणि खायला. तर सर, आमच्या रेडिओ कर्मवीर 88.4 तर्फे तुम्हाला हा अतिशय छान आयकॉनिक मिसळ म्हणून अवॉर्ड आम्ही देत आहोत. आणि आम्हाला खूप आनंद आहे की तुमची मिसळ तर आयकॉनिक आहेच, पण तुम्ही माणूस म्हणून पण खूप आयकॉनिक आहात आणि तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने मिसळची संपूर्ण माहिती दिली. तर भगवंतराव मिसळला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भगवंतराव मिसळ येऊन नक्की ट्राय करा.